शरण शरण हनुमंता हॅलो कमी येते बाजूला का हार्मोनी बाजूला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूराडी धीरा स्वामीचा जितो साजरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीचे तू कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रूपिणी मौली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रूपिणी पांडुरंगा
रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावा हॅलो हॅलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावा सुभटा प्रस्तुत प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही माईकला जाता का याला पण तोंड लावावं लागते माईकला तोंड लावावं शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावा सुभटा प्रस्तुत प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 56 वर्ष आहे आणि चालू अखंड हरिनाम सप्ताहातली तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व जगांच्याकडून माझ्याकडे आली. प्रथमचा अल्पसा हा परिहार तो असा की आमचे परमस्नेही परममित्र मान्य माजी सरपंच गांधीले त्यांचे सर्व असणारे सहकारी मित्र ग्रामस्थ मंडळी आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वारकरी सप्ताहामध्ये असणारे सर्वच मान्यवर मंडळी प्रथमतः सर्व मान्यवरांना ग्रामस्थांना अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवसाची सेवा आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग आहे ज्यांची आज बीज आहे बीज आज तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोहळा आहे म्हणून तुकाराम महाराजांची तुकाराम बीज त्या निमित्त सकाळी कीर्तनही झालं परंतु बीजाच्या निमित्त अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि दुसरं महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पवित्र भूमीमध्ये हा कीर्तन महोत्सव होत आहे दक्षिणमुखी मारुतीराय आणि मारुतीरायाच्या प्राणप्रतिष्ठेचं 3रं वर्ष आहे. हे औचित्य साधून अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज मारुतीरायाला म्हणजे हनुमंताला का शरण गेल्या हेच या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करायचे आहे. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. जगद्गुरु तुकाराम महाराज मारुतीरायाला शरण जातात. शरण शरण हनुमंता. कोण तुकाराम महाराज मारुतीरायाला शरण जायचे. कोण तुकाराम महाराज आहेत की जे मारुतीरायाला शरण जातात. मग शरण जाणारा कोण आहे आणि ज्याला शरण जातात ते कोण आहे. मारुतीराया रामभक्त आहे. मारुतीराया रामभक्त. भक्त भक्त म्हटलं की तीनच भक्त राम भक्त हनुमान प्रल्हाद भक्त प्रल्हाद आणि भक्त कुंडली. आता राम भक्त असणारा हनुमंतराय आहे आणि तुकाराम महाराज कुठे कमी आहे. ज्या तुकाराम महाराजांचं कोण तुकाराम महाराज मारुतीरायाला का शरण जातात परंतु शरण जाणारे कोण कोण शरण जावा कुणी शरण जावा कुणाला शरण जावा त्याला फार मोठं महत्व आहे. शरण कुणी जावा कुणाला शरण जावा. तुकाराम महाराज शरण जात आहेत मारुतीरायाला. शरण 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 जाणं शरणागती पत्करणं म्हणजे आपण लीन होणं समोरच्याला मोठेपणा देणं शरणागती. आणि लीनता कोणी पत्करत नाही. लीनता नम्रता कारण जिथं लीनता आहे तिथंच नम्रता आहे. जिथं लीनता आहे तिथं लीनता आणि नम्रता एका ठिकाणी राहू शकत नाही. लीनता म्हणजे शरण जाणं लोटांगण घालणं शरण जाणं वगैरे वगैरे जे आहे ही लीनता. मग कोणी कोणाला शरण जाणं मोकळं आहे का. पण शरण संत जातात. शरण मारुतीरायाला शरण गेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज. लीनता आणि लीनता असल्याशिवाय नम्रता येत. आणि जिथं नम्रता आहे तिथं सांगितलं नम्र धावा होता तेने कोंडिले. त्या भगवान परमात्म्याला अनंताला हृदयामध्ये बंदिस्त करायचं असेल तर नम्रता महत्वाची आहे. आणि ती नम्रता जगद्गुरु तुकाराम महाराज असे कोण जगद्गुरु तुकाराम महाराज की ज्यांचं वर्णन ज्यांची स्तुती सहकारी मित्र आपण तर आपल्याला चांगला म्हणतो तो आपण आपल्या पोराचं मोठेपणा सांगणं किंवा आपल्या पोराचं कौतुक करणं काय मोठेपणा झाला. कुणी कुणाचं आपण आपल्या मुलाचा मोठेपणा सांगतोच की आपण आपल्या मुलाचं कौतुक करतोच की. मुलगा परीक्षेमध्ये चांगला पास झाला मुलगा खेळामध्ये चांगल्या नंबरने पास झाला तर आपल्या मुलाचं वर्णन आपल्या मुलाचं कौतुक आपण करतोच ना. पण आपल्या मुलाचं आपण कौतुक हे करतोच पण दुसऱ्याच्या मुलाचं कौतुक आपण करतो का. पण समजा चांगला मुलगा असेल तर दुसऱ्याच्याही मुलाचं आपण
दुश्मनाच्या मुलाचं कौतुक करतो का आपण? करतो का कौतुक? वाहवा करतो का त्याला? ज्ञान त्याला काहीतरी असा सन्मान समाजामध्ये देतो का? पोरगा दुश्मनाचा आहे. कोण? तुकाराम महाराज की ज्यांचं कौतुक दुश्मनाने करावं. दुश्मनाने ज्यांचं कौतुक दुश्मनांनी करावं. किती दुश्मनांनी? कसा दुश्मन? एक ग्रामस्थ आहे, ग्रामस्थ. आणि ग्रामस्थ सकाळी सकाळी, पूर्वीच्या काळात ग्रामस्थ सकाळी नंबर एक कार्यक्रमासाठी बाहेर डबा घेऊन चाललेला आहे. सकाळी सकाळी डबा घेऊन जाण्यासाठी बाहेर चाललेला आहे. एवढ्यात पुढून एक गाडी आलेली, जीप गाडी आली. आणि गाडी आल्याच्या नंतर त्या ग्रामस्थाजवळ थांबली. थांबल्यावर विचारलं म्हणजे, बाबा ते इथं त्या अमुक माणसाचं घर कुठे आहे? म्हणजे कुणाचं? अहो म्हटले त्या गणपतरावचं घर कुठे आहे? नाव करू नका माझ्या समोर. कोण म्हणते? आलेल्या गाडीवाल्यांनी गाडीतून खाली येऊन विचारलं, गणपतरावचं घर कुठे आहे? म्हणजे सांगितलं ना, नाव करू नका माझ्या समोर. का? 3 पिढ्याचा वैरी माझा आहे. किती पिढ्याचा वैरी? 3 पिढ्याचा वैरी. तोंड सुद्धा बघत नाही आम्ही त्याचं. कोणाचं? त्याचं नाव विचारलं, त्याचं तोंड सुद्धा बघत नाही, नाव सुद्धा घेत नाही. सकाळी सकाळी अभद्र नाव घेतलं म्हणजे माझ्यासमोर. सकाळी सकाळी नको त्याचं नाव ऐकायची पाळी आली. नाही म्हणजे चुकलंच बरं का आमचं. कोण? येणारी माणसं म्हणजे चुकलंच बरं का आमचं. आम्हाला काय माहिती? 3 पिढ्याचं वैरी. तोंड सुद्धा बघत नाही. नाही म्हणजे कळलं आता ते तुमच्या सांगण्यावरून, पण आमचं चुकलं. पण आम्हाला तरी काय माहिती? कोण तुम्ही? नाही म्हणजे आता राहू द्या ना, आता राहू द्या म्हणले. आम्ही कुठे? म्हणजे आम्ही दौंडवरून आलोय, दौंडवरून. काय काम होतं त्यांच्याकडे? राहिलं ना, पण आता सांगितलं ना, तुमचं त्यांचं 3 पिढ्याचं वैर आहे. म्हणजे नाव सुद्धा नाही त्यांचं घ्यायचं आमच्या समोर. म्हणजे माफ करा बरं का, चुकलं. नाही म्हणजे म्हणतो त्यांच्याकडे तुमचं कामच काय? तुमचं त्यांचं वैर आहे ना, तुमचं त्यांचा वाद आहे ना. तुम्ही त्यांचं तोंड सुद्धा 3 पिढ्यापासून पाहत नाही. काय करायचे तुम्हाला आमचं त्यांच्याकडे काय काम आहे? नाही पण मी म्हणतो सकाळी सकाळी विचारलं, काम काय तुमचं त्यांच्याकडं? म्हणजे आमची मुलगी तहसीलदार आहे आणि त्यांचा मुलगाही तहसीलदार आहे. त्यांचा मुलगाही तहसीलदार आहे, माझी मुलगीही तहसीलदार आहे. तेव्हा मला वाटलं माझी मुलगी त्यांच्या मुलाला द्यावा, म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमचं त्यांचं 3 पिढ्याचं वैर. म्हणजे कळलं ना ते आता. तुम्ही त्यांचं नाव सुद्धा घेत नाही. तुम्ही समजता ना. पण आता येतो म्हणजे आम्ही नाही पण तुम्ही विचारलंच म्हणून सांगतो. नका सांगू म्हणले काय? नका सांगू म्हणले काय? नाही तुम्ही विचारलंच म्हणून सांगतो. आमचं त्यांचं 3 पिढ्याचं वैर आहे. आम्ही एकमेकाचं नाव सुद्धा घेत नाही, एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाही. पण तुम्ही तुमची मुलगी त्याच्या मुलाला द्यायला चालला. त्याच्या मुलासारखा सज्जन आणि सात्विक मुलगा शोधून सुद्धा आमच्या गावात सापडणार नाही. तुम्ही कोणाचं वर्णन केले? आता होईल का? जमलं का? कुणी कोण नातं नाही. मोठा बेटा काय करतात? नाही करत. येतो कोणी हल्ला? येतो कोणी हल्ला? म्हणजे घाडवायचं तर बाजूलाच, मोडण पुतळीपर्यंत आहे. परंतु ज्याने सांगितलं की त्यांचं आमचं 3 पिढ्याचं वैर आहे, पण त्यांच्या मुलासारखा सज्जन मुलगा आणि सात्विक मुलगा शोधून सुद्धा आमच्या गावात सापडणार नाही. कुणी कुणाचं वर्णन केलंय? दुश्मनाने दुश्मनाचं वर्णन केलंय. तद्वत जगद्गुरु तुकाराम महाराज. कोण जगद्गुरु तुकाराम महाराज आहे? हे तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक असताना सांगतात, म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. ज्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथा वह्या पाण्यामध्ये बुडवल्या, इंद्रायणीमध्ये बुडवल्या, त्यांनीच तुकाराम महाराजांची आरती केली. विठ्ठल
ज्यांनी तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली त्यांनीच तुकाराम महाराजांची आरती केली. म्हणजे दुश्मनी कुठं नेऊन मिळवली. काऊन तुकाराम महाराजांच्यावर प्रसंग आलेला आहे. काय सामर्थ्य आहे तुकाराम महाराजांचं. रामेश्वर भट्टांनी सुद्धा सांगितलं म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी भगवान श्री विष्णू तुझे नाही असे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सामर्थ्य काय करून दाखवलं. एका सावकाराने तुकाराम महाराजांना 300 रुपये कर्ज दिलं होतं. 300 रुपये कर्ज. आणि तुकाराम महाराजांनी त्यांचं कर्ज वेळेमध्ये परत केलं होतं. पण काही गावकऱ्यांच्या गावच्या पाटलाच्या गावचा कोपरा पाटील आणि ही सगळी कोपऱ्यानी बाहेरच्या नंतर त्यांनी त्या सावकाराला पुढे गेलं आणि सांगितलं भाई माझं कर्जच दिलं नाही. सावकाराने केली ना कंप्लेंट तुकाराम महाराजांच्यावर कंप्लेंट केली आणि सांगितलं माझे पैसे कवा देतो. महाराज म्हणजे दिले नाही एकदा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे ज्यांनी स्वतःच्या वाडवडिलांची प्रॉपर्टी आणि इस्टेट 400 एकर जमीन वाटून टाकली. ते दुसऱ्याचे 300 रुपये बुडवते ना. त्या गावावर वडिलांची सावकारकी होती. देहूच्या परिसरात असणाऱ्या त्या गावावर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वडिलांची सावकारकी होती. त्या वेळेस तुकाराम महाराजांचं सावकारकीचं कर्ज वडिलांचं 65 लाख होतं. 65 लाख. त्यावेळेचं 65 लाख म्हणजे आताचं किती असते. चांदीचा रस्ता देहू ते पंढरपूर त्याने वाटून टाकली. ते दुसऱ्याचं 300 गुडबिन गाव प्रामाणिकपणे सांगितलं म्हणजे दिले नाही तुमचे पैसे. त्यांना खोटं बोलायचं नाही. का पैसे दिलं नाही दिलं केस केली. कोर्टामध्ये हजर केलं तुकाराम महाराजांना. जे समोर तुकाराम महाराज उभे राहिले. आता कोर्टाला काय लागतं पुरावा. कोर्टाला काय लागते. तुम्ही खरे का खोटं चला पुढे चला. तुम्ही खरे का खोटं सांगून कळत समोरचा माणूस सत्य आहे सत्य बोलणार आहे सत्यवादी आहे. तो उद्या आयुष्यात खोटं बोललेला नाही बोलणार नाही हे मला माहिती आहे. जजला माहिती आहे. पण जजला काय पाहिजे पुरावा. तुकाराम महाराजांना विचारलं तुकाराम महाराज तुम्ही ज्यावेळी या सावकाराचे पैसे मिटवले याला काही पुरावा आहे का तुमच्याकडे. पुरावा तुकाराम महाराजांनी काय पुरावा काय पुरावा आहे माझ्याकडे. कोण होते का बरोबर तसं काही सांगता येईल ना. पण उशिराने आठवलं. जळीस करी काष्टी पाषाणी भरून उरलेला एक भगवान परमात्मा सर्व काही भरून उरलेला एक कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. कुणीच नव्हतं पण तो तर असं ना. जगलं सांगितलं म्हणजे होतं म्हणजे तो विठोबा होता. विठोबा त्याचा पत्ता सांगा. पत्ता तुमच्या काकड्याच्या अभंगामध्ये सगळं
हे मातेरी जगद्गुरु तुकाराम म्हणजेच मी विचारलं पत्ता दिला भीमा तिरी एक आणि सांगितलं नाव काय म्हणे विठू पाटील नाव आहे जे निकाडलं समान कुणाला साक्षीदाराला आणि बाहेर उभा राहिला शिपायाने आवाज दिला विठू पाटील हजीर हो एवढा आवाज दिल्याबरोबर काना इतकी काठी उंच खांद्यावर घुंगडी मखमली फेटा पायामध्ये जोडा कर 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 आवाज करीत ज्याच्या चौकाला उभे आता तिथे येऊन उभं राहिल्याबरोबर विचारलं म्हणजे तुकारामांनी सावकाराचे पैसे दिले त्या टायमाला तुम्ही तिथं होता का तुकाराम महाराज बघतच राहिले बरं का आत्मपरीक्षेचा बोध कुणाला आहे तुकाराम महाराज बघतच राहिले खांद्यावर कोंबडी घेऊन समोर साक्षी द्यायला उभा राहिलेला हा का दुसरा तिसरा कोणी आहे का हा कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे तुकाराम महाराज शांत उभे आणि जज विचारताय तुमच्या समोर यांचे पैसे दिले का म्हणजे हा दिले म्हणजे काय पुरावा पुढे लिखित पिढी म्हणजे हा लिहून ठेवलेला आहे म्हणजे कुठे लिहून ठेवले म्हणजे या सावकाराच्या 4 नंबर वाड्यातल्या 6 नंबर खोलीमध्ये 10 नंबरचं कपाट आहे त्याच्या 40 नंबरची वही आहे आणि तिच्या 80 नंबर पाठवा तुकाराम महाराजांनी कर्ज मुक्त केलेला आहे असं लिहिलेलं आहे कोणी सांगितले आता एवढे जे सांगितलं एवढं मला विचारलं तर पुन्हा सांगता यायचं नाही आणि ताबडतोब मी सांगितलं म्हणजे ती चौकशी करा जाऊन कपाट उघडलं 40 नंबरची वही काढली 80 नंबरचं पान उचकलं तर तिथे लिहिलेलं होतं ना ते लिहिलेलं पाहिलं बरोबर जजनी तुकाराम महाराजांची तर मुक्तता केली पण स्वतःच्या हाताने स्वतःचा राजीनामा तयार केला तुकाराम महाराजांसारख्या महान साधूवर कायद्याच्या बंधनाच्या नावाखाली मी आज चुकीचा दोष आणि आरोप लावला असता परंतु ज्याची साक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष कोटी ब्रह्मांडाचा मालक कोर्टामध्ये हजर झालेला आहे त्याच दिवशी जजनी साक्ष दिली 12 वर्ष चंद्रभागेच्या वाळवंट्यामध्ये काढली 12 वर्षांनी तुकाराम महाराजांची भेट दिली झाली आणि जज तुकाराम महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणते 12 वर्षांनी माझा पांडुरंग मला तुमच्या रूपाने दिसला तुम्ही आणि पांडुरंग परमात्मा वेगळा नाही ही अनुभूती ज्यांच्या जवळ आहे जे मारुती रायाला शरण जातात हनुमंताला शरण शरण एवढी पावर ज्यांची आहे ते हनुमंताला शरण जातात कोण तुकाराम महाराजांच्या गावच्या मंडळींनी आळ घेतला परंतु तुकाराम महाराज घर सोडून भामचंद्रावर चालले असताना सकाळी भजनासाठी भामचंद्रावर चालले असताना त्या गावातील एक स्त्री इंद्रायणीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यासाठी धावत जाऊन उडी टाकली गावातली एक स्त्री आहे आणि इंद्रायणी भरून चाललेली आणि इंद्रायणीमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे इतक्यात तुकाराम महाराजांनी तिचा हात पकडला आणि मागं खेचलं म्हणलं आई साहेब आत्महत्या करता कोटी ब्रह्मांडाच्या मालकाने दिलेला हा देह सर्वश्रेष्ठ देह माझे माऊली म्हणतात सकल जन्माच्या सेवती मनुष्य देह पाण्यापाठी या परीस उत्तम कीर्ती रचने नाही पालखा या मनुष्य देहापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही बनवलंच नाही असा सर्वश्रेष्ठ देह मिळाला असताना त्या देहाचा त्याग आत्महत्या करायचा महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्या माझा माऊलीने सांगितलं महाराज मला जगायचं नाही माझी
मुलाची मागणी केली, परंतु तो या मुलाचा स्वीकार करायला तयार नाही. माझ्याशी आतापर्यंत केलेल्या व्यवहाराला तो नाकबूल आहे आणि नाकबूल झाल्यामुळं मला जगण्याचा अधिकार नाही. अरे नसेल कबूल तर नको होते कबूल, पण तुला म्हणायला काय झालं? महाराज उद्या जन्माला आलेल्या या बाळाला नाव कुणाचं देऊ, कुणाचं बाळ म्हणून सांगू? उद्या समाजामध्ये जर मला विचारलं हा गर्भ कुणाचा आहे, हे मूल कुणाचं आहे, तर कुणाचं म्हणून सांगू मी? म्हणून आत्महत्या करीत आहे. बस एवढंच कारण म्हणजे नाव कुणाचं सांगायचं या मुलाचं हे तुला माहित नाही म्हणून तू आत्महत्या करीत असेल तर अजिबात आत्महत्या करू नको. तुला भार वाटलं कुणी विचारलं हे मूल कुणाचं आहे तर सांग तुकाराम महाराजांचं आहे. चला त्या समाजामध्ये जर कुणी विचारलं हा गर्भ कुणाचा आहे, मूल कुणाचं आहे, तर सांगून द्या माझं नाव. कोण म्हणतंय? नसतानी बरं का, काय उद्योग नसतानी, काय संबंध नसतानी व्हायचंय का तुकाराम महाराज? व्हायचंय का तुकाराम महाराज कुणाला? आणि तसंच केलं ना माईने. विचारलं कोणी आहे माई? तुकाराम महाराजांना. गावकऱ्यांना तेच पाहिजे होतं ना, म्हणजे घ्यायला बोलून पंचामध्ये लय देव धर्म करतोय, दिवस उगवल्याच्या मावाला भंडारा डोंगर काय, पांडुरंगाचं भजन काय, कीर्तन काय, नाच उद्या करतो काय, म्हणजे कशाचा मार करेल कशाचा काय महाराजांना घ्या बोलून पंचामध्ये. घेतलं बोलून पंचामध्ये. पाटील बंबाजी पंत आता म्हणजे संधी सापडल्या, आता काय सोडायचंय होय याला. एवढ्या संधीत सापडलाय म्हणजे धडधडीत पायी नाव सांगते तुकाराम महाराजांचं म्हटल्या. म्हणले तुकाराम महाराज म्हणले तुकाराम पुढे या. तुकाराम नव्हती म्हणे, तुक्याच म्हणायची. तुकाराम महाराज हयात होते तोपर्यंत कुणी आता आम्हाला चारा भरून एखादं कीर्तन जमलं म्हणजे झालं महाराज. महाराज दोनच, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. बाकी आता काही समाजाचा मोठेपणा आहे म्हणून म्हणतात आम्हाला महाराज आहे, तसेच महाराज अगदी उंची पुढं, आम्ही कुठं कुठे महाराज, कुणाची बरोबरी कुठं करावं का? चार अभंग आले काय केले, तुकाराम महाराज गमगे महाराज, तुकाराम महाराज कुठे, आम्ही कुठे? महाराज म्हणते समाज म्हणून त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण महाराज म्हणल्याबरोबर महाराजांनी लगेच साहित्यच बदलावा. महाराजांनी मी महाराजांच्या लेवलवर राहावं की आपण काय असं एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ असेल, ज्ञानेश्वरी पाठ असते म्हणून महाराज झाला का? ज्ञानेश्वरी पाठ नाही लागत. ज्ञानेश्वरीचं महत्वच एवढं आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी पाठ करा. मी म्हणतोय का अनुभवावी, एक ओवी अनुभवायला आणि तिचा आनंद घ्यायला पुरा मनुष्याचा एक जन्म जातोय, एक जन्म लागतोय. नित्य बद्दल आनंद देणारा 9000 ओवी अनुभवायला किती जन्म घ्यावा लागला? महाराज ज्ञानेश्वरी पाठ करून ते सोबत ज्ञान अनुभवायचे. याला म्हणतात तुकाराम महाराज बोलावलं सांगितलं हे कोणाचं आहे? कोणाचं आहे म्हणजे महाराजाची बाई तुझं नाव सांगते. म्हटलं सांगत असं मीच सांगितलं, सांगायचं त्याला सांग माझं नाव. ती काय फुकट सांगते का म्हणाले? पुन्हा म्हणते पंचात म्हणता मीच सांगितलं तिला माझं नाव सांग. कोणी विचारलं तर मला ती काय फुकट सांगते का तिच्या म्हणाले? म्हणजे म्हटलं हे गर्भ तुझाच आहे. नाही मग म्हणलं माझं नाही म्हणलं. अरे म्हणजे नाव सांगते तुझा. म्हणलं म्हणजे आत्महत्या करायला चालली म्हणजे कुणाचं नाव सांगू म्हटलं. म्हटलं सांग माझं नाव. म्हणता म्हणून देऊ म्हणलं तिला. म्हणून म्हटलं सांगायला म्हणून ती सांगते माझं नाव. आज पण म्हणलं मग तू सांगतो म्हणजे हरे कोणाचा काय म्हणजे काय कोणाचा आहे? तो गर्भ कोणाचा आहे मला विचारलं तेव्हा. म्हणजे कोणाला? गर्भाला. म्हणजे त्या गर्भाला विचारा. म्हणजे गर्भाला विचारून पुढे सांगत असतो बोलतोय का नाही सांगायचं मला त्याच्या बाबाचं नाव सांगायला त्याला काय लाज वाटते का? कोण म्हणते? तुकाराम महाराज. का सांगणार नाही मला? त्याच्या बाबाचं नाव सांगायला त्याला काय लाज वाटते का? म्हणला तुम्हाला नसताना विचारता येते मी विचारतो. काय बाईसाहेबांना म्हणलं आई साहेब पुढे हे झालं. पुढे आले पोटावर हात ठेवला. म्हणला बाळ
सांग ना तुझ्या बापाचं नाव. आतूनच कणकुडी पाटलाचं नाव सांग. ही पावर ज्याच्यात आहे त्याला पण म्हणतात तुकाराम महाराज. ही पावर ज्याच्यात आहे त्याला म्हणतात तुकाराम महाराज. आणि हे तुकाराम महाराज चरण कोणाला जातात? मारुतीरायाला शरण शरण हनुमंता. तर मारुतीराया कमी येत का? मारुतीरायाला शरण जातात. मारुतीराया सुद्धा असे होते जे विस्मरण तुम्हाला मला झालं नाही हे विस्मरण मारुतीरायाला सुद्धा झालं. तुम्हाला मला जे विस्मरण झाले हे मारुतीरायाला विस्मरण झालं. मारुतीराया बालपणामध्ये अतिशय खोलकर होते. लहानपणामध्ये प्राणायाम व्यायाम करण्यासाठी मारुतीराया बाहेर निघायचे पहाटे अशा वयामध्ये असतात. आणि पहाटेच्या वेळी मोठमोठे ऋषीमुनी पर्वतांच्या रांगा होत्या. त्या पर्वतांच्या रांगावर ध्यान धारणेसाठी म्हणजे एकाग्रतेला बसायचे आणि हे पहाटेच व्यायामाला बाहेर निघायचे. त्या पर्वतावर गेलं की ध्यान धारणा म्हणजे ऋषींनी त्या ठिकाणी ध्यान धारणा लावली. ध्यान धारणा म्हणजे एकाग्रता. एकाग्रता लावणं म्हणजे देहभान विसरणं. असा समाधीस्थ असलेला महाराज बघायचा. मारुतीरायाने त्या टेकडीवरचा उचलून हातावर घ्यायचा. महाराज महाराज आणि ह्या टेकडीवरून उड्डाण मारायचं आणि दुसऱ्या टेकडीवर निघून ठेवायचं. मारुतीरायाचे काम. आता समाधीतून महाराज उतरला की महाराज भानावर देहावर आल्यावर विचार करायचा मी गौंडला समाधी लावली होती वडिलांना कशी काय उघडायला आली. माझ्या समाधीत पावर वाढली बरं का. कोणाला वाटायचं? महाराजांना वाटायचं माझ्या समाधीत पावर वाढली. मी समाधीत त्या टेकडीवर लावली की उघडायला ह्या टेकडीवर येते. पण हे दुर्वास ऋषींच्या लक्षात आलं. दुर्वास ऋषींच्या लक्षात आल्यावर दुर्वास ऋषी आले म्हणजे हे थांबवलं पाहिजे. मारुतीरायाचं लक्षण आलं आणि ह्या नुसते डोळे झाकून बसलं. मारुतीरायाला बालपणातच होते त्याला काय माहिती समाधीत एका डोळे झाकलेच दिसते म्हणून. त्याने उच्चारलं हातावर घेतलं माझ्या आकाशात उठला. दुर्वासाला घेऊन दुर्वासाने योग डोळा उघडला लगेच झाकून घेतला. शहाणी माणसं हुशार असतात. हा दुर्वासाला वाटलं आता वरून चाललाय घेऊन हातावर. आता जर डोळे उघडून काय म्हणावं तर हात काढून घे आणि याने हात काढून घेतला तर आपलं वरून खाली काय होईल? खाली ठेवीस तोवर काय बोलायला नको. सबसे बडा दम म्हणून खाली ठेवीस तोवर बोलला नाही. खाली ठेवल्याबरोबर म्हणला हे ऋषीमुनींची चालवलेली तू ह्या नाही. आजपासून तुला तुझ्या ताकदीचं विस्मरण. दुर्वास ऋषीने धरण मारुतीरायाला सांग ताकदीचं विस्मरण. मारुतीराया निघून गेला. पण मारुतीरायाच्या आईला म्हणजे अंजनाला समजलं दुर्वास ऋषींनी माझ्या बाळाला शाप दिलाय. धावतच आली चालला म्हणून तुम्ही दिलेल्या शापाचा अर्थ सुद्धा माझ्या बाळाला समजत नाही. ताकदीचं विस्मरण होईल. भविष्यात तो एका सेनापतीचा मुलगा आहे. एका सेनेचं नेतृत्व त्याला करायचं आहे. त्याच्यात काय ताकद आहे ही जर त्याला माहितच नाही झाली तर तो काय करेल. आणि आपल्यात काय ताकद आहे ही जर आपल्याला माहितच नाही झाली तर आपण काय करू. आपल्याला जर माहितच नाही झालं की मी तासभर कीर्तनाला उभा राहू शकतो तर कीर्तन करीन. आपल्याला जर माहितच नाही झालं आपण तेव्हा 2 तास कीर्तनाला बसवू शकतो तर आपण कीर्तनाला बसू. आपल्याला माहितच नाही झालं आपण ताटातला घास तोंडात घ्यायची ताकद आपल्याला आहे हे जर माहितच नाही तर आपण जेवायला बसू. ताकदीचं आपल्या पावरचं ताकदीचं प्रत्येकाला स्मरण असावा. आणि त्या बाळाला त्याचा ज्ञान सुद्धा नसताना तुम्ही शाप दिला. दुर्वास ऋषीने सांगितलं अंजनाला नाते अनावधानाने माझ्या मुखातून शापवाणी गेली ती खोटी ठरणार नाही. पण ज्या वेळेस त्याला ताकदीचं काम करण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्याला त्याच्या ताकदीचं स्मरण करून द्या. पुनरुपी तो ताकदीने काम. मग सीताशुद्धीला मारुती गेलेला आहे. नळ नीळ जामवंत हनुमंत. नळ नीळ जामवंत हनुमंत आणि आगंत 5 जणांचं शिष्टमंडळ आहे. का मारुतीरायाला तुकाराम महाराज शरण जातात आणि समुद्राच्या कडेला थांबल्या. 100 योजने समुद्र म्हणजे 400 कोस. 4 कोसाचा एक योजने असा 100 योजने समुद्र उड्डाण करून पलीकडे जायचंय. नळ नीळ म्हणलं आपलं काम नाही एवढ्या नाव. आगंत म्हणला मी बारीक आहे मला जमणार नाही. आणि जामवंत म्हणला आता मी म्हातारा झालोय
मी निमेत पडलो तर माझ्या अंगात केस ओली झाले तर तीच मला झटकता येत नाही, तर मी केव्हा बाहेर यायचो? मारुतीराया बाजूला बसलेले होते. जामवंताच्या लक्षात आलं VIP केस आपल्याकडे आहे. हे कार्य कोण करू शकतो हे आपल्याकडे आहे. हळूच मारुतीरायाकडे गेलो. मारुतीराया 100 येऊ देते तुझ्यासाठी काय अवघड नाही. मारुतीरायाला विस्मरण झालेलं आहे, त्याच्या ताकदीचं विस्मरण झालेलं आहे. कारण मारुतीराया सुग्रीवाचा परम मित्र, पण वारी सुग्रीवाचं युद्ध नित्य महिन्याची महिन्याला होत असताना एका ठोक्यात मारुतीने वारी लावला असता, पण मारुतीला माहितच नाही माझ्या जेवढी ताकद आहे की मी वाळीचं मनगड धरू शकतो. शाप आहे विस्मरण. आणि मग जामवंताने विचारलं 100 योग्य देते म्हणला. दुसऱ्याकडून करून घ्यायचं म्हणजे असं कसं, कारण भाषाच आपली अशी नुसता सूर बदलला की अर्थ बदलतो. भाषेचा सूर बदलला ना महाराज अर्थ बदलतो. काय एखाद्याकडून जर घ्यायचं असतं ना आपल्याला घ्यायचं द्या काय 100 रुपये ते लागतात मागायच्या हवा काय 100 रुपये तर हवे म्हणजे किरकोळ झालं का नाही. पण द्यायचं जर असेल ना द्यायचं तरी मागितलं काय 100 रुपये नुसता सूर बदलला. तसं मारुतीला सांगितलं काय 100 मारुतीने सांगितलं काका 100 योजने थोडं नाव आहे का? मी कधी गेलोय का इतक्या जामवंताच्या लक्षात आलं की याला शाप आहे आणि चावी आपल्याकडेच आहे म्हणला. फक्त काय करायचे त्याला त्याच्या ताकदीचं स्मरण करून द्यायचे. त्यावेळी मारुतीरायाला स्मरण करून देण्यासाठी जामवंताने सांगितलं धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी मारुतीरायाचं विस्मरण करलं कोणी? जामवंताने. अरे बालपणी तर मला तुका सूर्याला धरायला घेतला एवढं म्हटल्याबरोबर 100 योजनेचं उद्यान केलंय मारुतीराया. 100 का मारुतीरायाला शरण जातात की या राम भक्तीचं श्रेय आहे आणि ही राम भक्ती ज्याच्या जवळ आहे आणि भक्ती संप्रदाय कसा करायचा याचं शुद्ध ज्ञान महाभारतात जर सांगितलं तर महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध आहे. का मारुतीरायाला शरण जातात? मारुतीरायाला कौरव पांडवांच्या युद्धामध्ये मारुतीरायाचं स्थान कुठं आहे? अर्जुनाच्या रथावर. अर्जुन बसले रथी कृष्ण सारथी पुढे गणपती ध्वजा मारुती. ध्वजावर स्थान कोणाचं आहे? मारुतीरायाचं आहे. परिस्थिती अशी आहे कर्णाची आणि अर्जुनाचं युद्ध चालू आहे. अर्जुनाने जर कर्णाच्या रथावर बाण टाकला तर कर्णाचा रथ 300 हात मागे जायचा आणि कर्णाने जर अर्जुनाच्या रथावर बाण टाकला तर अर्जुनाचा रथ 10 हात मागे जायचा. जास्त रथ मागे कोणाचा जात होता? कर्णाचा. अर्जुनाने 300 हात मागे लावला तर कृष्ण काय म्हणत नव्हते. पण अर्जुनाचा जर कर्णाने 10 हात मागे लावला की कृष्ण म्हणायचा शाबास कर्णा. अर्जुनाला पंचायत पडली म्हणजे ही काय बातमी आहे? मी त्याचा 300 हात रथ मागे लावतोय मला शाबास किती आहे का? आणि त्याने माझा जर 10 हात मागे लावला की म्हणतोय शाबास कर्णा. म्हणला कृष्णा नेमकी काय भानगड आहे म्हणला का इकडच्या गाडीत बसून तिकडचा धक्का चालला म्हणला खरं तुला शेवट सांगेन की तुझा 10 हात रथ मागे सारायला पावर किती लागला. आणि कर्णाचा रथ मोकळा आहे. कर्णाचा रथ मोकळा आहे. तुझ्या रथावर अधिष्ठान काय आहे? 33 कोटी देवताचं अधिष्ठान तुझ्या रथावर आहे. प्रत्यक्ष
शाबास का मारुती रायाला सर. युद्ध संपल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना रथाच्या खाली उतर. अर्जुना रथाच्या खाली उतर. अर्जुनाने सांगितलं, भगवंता नित्यनेमाप्रमाणे अगोदर तुम्ही रथाच्या खाली उतरता, नंतर मी रथाच्या खाली उतरतो. आज तुम्ही मला रथाच्या खाली उतरायला सांगता अगोदर. प्रश्न विचारू नको अर्जुना, ताबडतोब रथाच्या खाली उतर. युद्ध संपलेलं आहे. पण अर्जुनाने प्रश्नाची सुरुवात केल्यावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या हाताला धरून अर्जुनासहित रथावरून खाली उडी टाकली आणि उडी टाकता शरीर पेटला. उडी टाकल्याबरोबर रथ पेटला. त्यावेळेस अर्जुनाने विचारलं, दररोज असं नाही होत, आज असं का झालं? म्हणलं, दररोज आपण रथावरून खाली उतरतो, पण मारुती राया रथावरून खाली उतरत तो ध्वजावरच आहे. आज युद्ध संपेपर्यंतच त्यांनी तुझ्या ध्वजावर राहण्याची बोली केली होती. आज युद्ध संपल्यावर मारुती राया ध्वजावरून उड्डाण करणार आहे. मारुती रायाने उड्डाण करायच्या अगोदर आपण रथ सोडणं महत्वाचं आहे. मारुती रायाने उड्डाण केल्याबरोबर हा रथ पेटावला जातो. मारुती रायाने याच्यावरून उड्डाण केलं की हा रथ याला अग्निडाग दिला जातो. मग याला अग्निडाग देण्याच्या अगोदर ज्ञानबुद्धी यापासून वेगळी व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने मारुती रायाने उड्डाण करण्याच्या अगोदर कृष्ण अर्जुनाने त्या ठिकाणाहून उड्डाण बाजूला उडी टाकणं गरजेचं. म्हणजे जरी मारुती राया उड्डाण करून गेला तरी मागे शिल्लक काय राहते? उत्तमची उरे कृष्णाने सांगितलं, अर्जुना मी जरी कृष्ण भगवान असेल तरी या कृष्ण अवतारात माझ्या हातून 19 पाप घडले. कृष्ण भगवंताच्या हातून किती पाप घडल्यात? 19 पाप घडल्यात. कृष्णाला खोटं बोलावं लागलं. कृष्णाला प्रसंगी अन्यायाच्या बाजूने उभं राहावं लागलं. मी देव असून सुद्धा माझ्या हातून 19 पाप घडली. उभ्या चिन्हगाने राम भक्त हनुमान राम अवतारापासून तर कृष्ण अवतारापर्यंत ज्याच्या हातून एकही पाप घडलं नाही त्याचं नाव मारुती राय आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज मारुती रायाला शरण जातात. शरण
तुकाराम महाराज शरण जातात. मारुती रायाला तुकाराम महाराज का शरण जातात तर भक्ती. आणि आज जर पाहिलं तर महाराज मारुती नाही असं गाव नाही. मारुती नाही असं कोणतं गाव आहे का? आहे का? मारुती नाही असं कुठं गाव तुम्ही पाहिलंय का? एक गाव आहे, एक गाव आहे, त्या गावात मारुती नाही. मारुती तर नाहीच, पण मारुती नावाचा माणूस बी नाही. बरोबर ना महाराज? मारुती नाही त्याचं कारण आहे चिरंजीव असणारे मारुती प्रत्येक गावामध्ये भक्ती मार्गाचा संदेश देत होते, भक्ताचं रक्षण करीत होते. पण कलीचा आरंभ झाला आणि प्रत्येक ठिकाणी मारुतीचं वास्तव्य पाहिलं. भूतलावर पाय ठेवायचा पुढं कलीच्या लक्षात येते. जिथं पाय ठेवायला जाईल त्या गावात मारुती आहे. आणि जिथं मारुती आहे तिथं कधीही झटका देऊ शकत कधीचा प्रवेशच नाही. आणि दक्षिणमुखी मारुतीकडे तर अजिबातच नाही. कारण ही वस्तुस्थिती दक्षिणमुखी मारुतीचा इतिहासच असा आहे. कारण त्याचं तोंडच तिकडे आहे गावाच्या बाजूला. पुढं आला तर धक्काच. तिथं खऱ्या अर्थाने तेवढी शरणागती पत्करी त्याला अनुभव बी येईल मारुतीरायाच्या सेवेचा, त्याला प्रायचित्त बी मिळाल. मारुतीराया फक्त तेवढे विश्वासाने शरणचा काम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी कारण विजय मनाचा विजय, मनाचा विजय ज्या ठिकाणी आहे तिथं मारुती. पण तिथं कलीला उतरता येणं म्हणून कलीचं राज्य सुरू व्हायचे. कली शंभू महादेवाकडे गेला आणि सांगितलं महादेवा माझा आरंभ व्हायचा आहे माझ्या योगाचा, मला भूतलावर जायचं आहे. जाण परंतु प्रत्येक गावात मारुती आहे, तिथं मारुती आहे, तिथं माझा पाय टेकणार नाही. काय हरकत नाही म्हणजे मी मारुतीला बोलून घेतो. नंदेला सांगितलं म्हणजे मारुतीला बोलवणार नाही म्हणून मारुतीला निमंत्रण पाठवलं तुला कैलासाला बोलावं. निमंत्रण पोहोचल्यावरच्या गावातून मारुतीने उड्डाण केलं आणि कैलासाला गेला. त्या गावाचं नाव नांदूर, दैत्याचं नांदूर, त्या गावाचं नाव दैत्याचं नांदूर. आणि ताबडतोब कलीला सांगितलं आता ज्या गावात मारुती नाही त्या गावात जाऊन पाय ठेव, भूतलावर पाय ठेवायचे. ताबडतोब कलीने त्या गावामध्ये येऊन खाली भूतलावर पाय ठेवला आणि मारुतीरायाला सांगितलं आजपासून तू प्रत्येक गावामध्ये आज पण गुप्त रूपाने जिथे तुझी भक्ती होती तिथे कलीचा झटका पडणार नाही. जिथं तुझी सेवा केली जाते तिथे कलीचा प्रादुर्भाव घडणार नाही. आणि जिथं रामभक्ती होती तिथे तुझं अस्तित्व कायम. भजन कीर्तन म्हणून त्या दैत्याच्या नांदूरमध्ये मारुती देव तर नाहीच नाही, पण मारुती नावाचा माणूस सुद्धा. कारण तिथं बा कमी उतारल्या जेवढं मारुती होते का तेवढं उचार. हा म्हणून मारुती पोराचं नाव ठेवलं की गेलं. पुन्हा मग सांगितलं म्हणजे भानगड काय असते. आता मागून अंधश्रद्धेवर म्हणजे असं काय होते, पण ईशाची परीक्षा पण करीन आता घडू नाही तर नाही घडू, पण परत तरी एखाद्याला सांगितलं ठेव की पोराचं नाव मारुती म्हणलं काय बाबा म्हणते ते दैत्याचं नांदूर तर आज एक ठिकाणी मारुतीच नाही, एक ठिकाणी झोपलेला आहे, एक ठिकाणी झोपलेला आहे. आमच्या भागात मानसिक असतं. कारण तिथं तुकाराम महाराजांचे कीर्तन चाललं होतं. कीर्तन चाललेलं होतं एका महाराजांची भोंगडी कीर्तनाला महाराजांच्या पायाखाली होती आणि महाराजांनी कीर्तन सुरू केलं. महाराजांनी विठ्ठल 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 महाराजा सुरुवात केली का म्हणताच व्हायला तेव्हा म्हणतात नाम असं कीर्तन. कीर्तनाचे भाग काय नाम कीर्तन, गुण कीर्तन, रूप कीर्तन, बाललीला कीर्तन. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. तसं तुकाराम महाराजांनी त्या माळशिरसमध्ये सुरू केलं ते नाम कीर्तन. जे विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केली का बंदच व्हायला. आता गाव जमलं होतं म्हणजे याची विठ्ठल विठ्ठल गाव बंद होते कटाळून गेले. पण हे देहवाणी सगळे नुसतंच म्हणते विठ्ठला 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 बंदच व्हायला ना. शेवटी याकी 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 कीर्तनातून निघून गेले ना. एकटंच म्हातार राहिलं. महाराजांनी इकडे एकटं म्हातार आणि तिकडे मारुती राहिलं. जिथं रामकथा आहे तिथे भगवंताचं नाम आहे. कुणी बी गाऊ तिथं सगळे झोपी गेली तरी तो बाबा जागा राहतो.
बाबा एकटा ऐकतो. म्हणून एकट्याला जरी वाटलं ना इथं कधी भजन करावा इथं येऊन, कधी कीर्तन करावा इथं येऊन, कधी देवाचं नामस्मरण करावा, आणि त्याला वाटलं ना इथं कुणीच नाही काय नामस्मरण करायचे, त्याने फक्त एकच साक्षी ठेवायचे, इथं कुणी नसलं तरी आपल्याला देवाचं नाव घ्यायचे म्हणजे ऐकायला मारुती राहायला नक्कीच किंवा ऐकल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते जात होतं. आणि हे बाबांना म्हणलं बाबा सगळं गाव गेलो, तुम्हालाच कीर्तन आवडलं जरूर, तुम्ही मात्र शेवटपर्यंत कीर्तन ऐकत राहिलं. बाबा म्हणते काय याचं कीर्तन ऐकत राहिलं, हा घाबरे होते खाली मला ते काढून म्हणला ते भांगडे काढून दिला. बाबा निघून गेलं. तेव्हा महाराजांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा गेलं, गाव गेलं, तिकडे गाव झुकी गेलं, मारुती राया तू सुद्धा आता झोप. माळशिरसच्या मारुतीला तुकाराम महाराजांनी तवा झोपावले, ते अजून झोपलेले अजून मारुतीला झोपी गेलेला आहे. ही पावर त्याच्यामध्ये आहे. ते तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज करत जातात मारुती रायाला. काय म्हणून मारुती रायाची काय त्याग आहे, काय वैराग्य आहे. रामायणामध्ये उदाहरण आहे, राम रावणाचं युद्ध संपलेलं आहे आणि राम रावणाचं युद्ध संपूर्ण परत आल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्राने युद्धाच्या प्रसंगी ज्यांनी जे जे कार्य केलंय त्यांना तसं जसं बक्षीस म्हणजे सत्कार समारंभ ठेवला. सत्कार समारंभ ठेवला म्हणजे ज्यांनी जसं कार्य केलं त्याला तसा सत्कार देणे, त्याला तसं मानधन करतो. असा सत्कार समारंभ ठेवला आहे. महाराजांना गुणावरून काही पोरगं नाही ठेवलेलं. महाराज एका ठिकाणी असं झालं बरं का, खरी परिस्थिती सांगून. एक ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि असं म्हातार बसलेलं होतं मला गुळ देण्यासाठी. एवढी प्लेट म्हणलेली होती गुळाचं. कीर्तन सुरू झालं तेव्हा पाहिलं मी आता असं बघायचं इकडे आणि कीर्तन चालू. कीर्तन संपल्याच्या नंतर ते प्लेट कपून ते प्लेट मोकळी. म्हणून त्या बाबांना विचारलं, म्हणलं बाबा म्हणलं काय, म्हणलं गुळ एवढा होता. म्हणलं हा. म्हणलं मग खाल्ला का नाही तुम्ही. म्हणलं नाही. मग म्हणलं गुळ मी खाल्ला नाही, गुळ तुम्ही बी खाल्ला नाही. गुळ काय झाला. म्हणलं हे काय इथे घेऊन येतो म्हणून इकडं बघतो इथे हे गळ पण होतं सगळं. खगत भरलं ना घरच्या वाईटला नाही म्हणजे बरं झालं स्पीकर वाल्याचं तरी रामायणातलं उदाहरण आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्राने यथायोग्य असा सन्मान सुरू केलेला आहे. विभीषणाला लंका देऊन टाकली, सुग्रीवाला किष्किंधा देऊन टाकली, सगळा मान सन्मान झालेला आहे. आणि मान सन्मान झाल्याच्या नंतर परत मागे निघाले राजद्वारातून महाद्वारात. घरी येताना सीतामाईने विचारलं प्रभू सगळ्यांचा सत्कार झाला. म्हणलं झालं. तर म्हणजे मला नाही पटलं. म्हणजे का, म्हणजे ज्याने रामायणात मोठ्याचं काम केलं आपल्या त्याला तुम्ही काही केले नाही ते. म्हणलं कसं कोणाला. म्हणजे खरी तुमची माझी भेट कोणी भरून आणली. आपल्या संसाराची फाटाफूट झाली का नाही म्हणते. आपली ताटातूट झाली होती का नव्हती. मग आपली भेट कोणी भरून आणली म्हणली. म्हणजे एक संन्याशाने आपला बिघडलेला संसार जुळवून गेलाय. आपला संसार तुमचा होता का नव्हता. तुम्ही कुठे रावणाने उचलून गेले तिकडे, तुम्ही कुणीकडे आपली गाठ भेट करून कुणी तिकडे मोठ्याला संसार कुणी राहिलेला लावला संन्याशाने. जर संन्याशी मोडलेला संसार राहिलेला लावतोय म्हणल्यावर संसारातल्या माणसाने दुसऱ्याचा संसार मोडावात का. संन्याशी असून दुसऱ्याचा संसार मोडलेलाच वाढतोय आणि आपण संसारात राहून दुसऱ्याचा संसार मोडितोय. खऱ्या
सीताबाईला ते पटलं नाही ना. सीताबाई म्हणले नाही तुम्ही दिलं त्याला का देऊ म्हणले. माझं मोक्याचं काम केलं, तुमची माझी भेट त्यांनी घडून आणली म्हणजे मी दिल्याशिवाय राहणार नाही. सीताबाईच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता. त्या हारातला एक एक मणी, नवरत्नातल्या हारातला एक मणी स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ त्रिभुवनाच्या किमतीचा एक मणी होता. त्रिभुवनाची किंमत एका मण्याला होती. एका मण्याला त्रिभुवनाची किंमत एका मण्याला. असा मारुतीरायाला संपूर्ण हारच दिला. मारुतीरायाने तो हार घेतला, टुनकुनी उडी मारली, झाडावर बसला, दाताखाली एक मणी धरायचा आणि फोडायचा आणि खाली टाकायचा. वानर म्हणजे सगळ्यात मोठं बक्षीस मारुतीला दिलेलं का? दुसरा म्हणला का त्याला देऊन काय उपयोग आहे? म्हणलं का? अरे म्हणला त्रिभुवनाच्या किमतीचा उपयोग मणी येते, मणी फोडीत आहे. म्हणला खालत काय? जाऊन बघत येते, मणी फोडीत आहे, खाली टाकते. तिसरा आला म्हणला अरे हे संदेशी निवड, त्याला काय मागणं पुढं फोटा ओढ म्हणला, याला काय कळत आहे म्हणला. काय किमतीचा पंचमणी, काय किमतीचा पंचमणी. वार्ता केली सीतामाईपर्यंत. सीतामाई धावत आली, विचारला मारुती अरे स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिभुवनाच्या किमतीचा एक एक मणी आहे, तू फोडीतोय काय पाहतो? म्हणलं याच्यात राम बघतोय. म्हणजे त्यात पुढे राम असतो का? म्हणलं यात राम नाही तर मग मला याची गरज काय? आपण नाही म्हणत का याच्यात काय राम आहे? ज्याच्यात राम नाही त्याची आपल्याला गरज नाही. मग आपल्यात बी जर राम नसेल तर आपली कुणाला गरज आहे का? कशात असतो? हृदयामध्ये. आनंद कुठे असतो? हृदयात असतो. म्हणून खरी आत्म्याने इकडे बघितलं ना आणि असं वाजायला लागलं ना, इकडे बघितलं ना, अशी नाचत आहेत काही ठिकाणी. तसं पाहिलं तर नाचायची जागा एवढीच आहे बरं का. ईश्वराने हा देह नाचण्यासाठी दिलाय. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, पण हा देह नाचायसाठी दिलाय. पण नाचायचं सुद्धा ठिकाण सांगितलेलं आहे.
ज्याच्यामुळं कार्य फेल. नुसतं त्याच्यात लिहिलेलं असतं लग्न समारंभ 5:01 मिनिटं सुद्धा लिहिलेलं असतं बरं का त्या पत्रिकेत. मुहूर्ताचा वेळ किती लिहिलेला असतो 5 वाजून लागतं का मुहूर्तावर लग्न लागतं का? मग मुहूर्तावर लग्न लागत नाही तर तो मुहूर्त काढायचा कशाला? मुहूर्त चांगल्या कामासाठी काय असतो? मुहूर्त. चांगल्या कामासाठी मुहूर्त असतो. जन्मासाठी नक्षत्र असतं आणि मरणासाठी घटिका असते. मग लग्नासारखं चांगल्या कामाचा काढलेला काय असतो? मुहूर्त. मग लग्न लागावं का नाही मुहूर्तावर? लागतात का मुहूर्तावर? ह्यांच्यामुळं फक्त 3 मिनिटं म्हणजे 1 पळ एवढंच लग्न लेट झालं रामाचं आणि सीतेचं. भगवान प्रभू रामचंद्राचं लग्न मुहूर्तापेक्षा 1 पळ म्हणजे 3 मिनिटं लेट झालं. दोघांच्या आयुष्यभर वनवासच. मग करावं का लग्न लेट? मुहूर्त सोडून का बघावा वाटा मग आवाज कोणाला यायचे तर मग लावू. तुझा आवाज कोणाचा रातभर सत्कार कर पण लग्न टायमावर लावू. प्रेम आणि आनंद तिथे नाचायची जागा आहे आणि नाचल्यावर बरं वाटतं. मला एका ठिकाणी महाराज नाचले असे एक कीर्तनामध्ये एक महाराज तिथे नाचत. आता नाचत होते म्हटलं मला आनंद झाला. मी कीर्तन संपल्या गेलो त्याच्या पायामध्ये. म्हणलं महाराज मला असं काय करता मला तुम्ही? म्हणलं महाराज तुम्ही भरपूर नाचा मला बरं वाटलं म्हणून तुमच्या पायामध्ये. महाराज म्हणला तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणला संगीताच्या तालावर नाचायचा मला सवयीचे म्हणून. मग तुम्ही त्याला मी ठीक मागली. अरे म्हणलं हाताला घाई कुणाच्या हातात येत नाही. म्हणलं आज हात दावला. म्हणलं हात दाल म्हणलं संगीताच्या तालावर नाचलं असं म्हणलं हात दाल साप सोपं नाही. म्हणलं हा घाई अजून आम्हालाही सापडला नाही. महाराज म्हणलं तुमचा बराच नाही गैरसमज झाला. म्हणलं का? म्हणलं मी हे नाही सांगत माझ्या बायकोचं नाव संगीत आहे तिच्या तालावर नाचायची मला सवय. म्हणजे मी हिताल्यांचं नाही सांगत. मी तिकडच्यांचं सांगतोय. तिकडे गेल्यावर हिकडचं सांगतो. दुसरी तिकडे गेल्यावर हिताला या मारुतीरायांनी छाती उघडून प्रत्यक्ष उघडली आपली छाती. त्या विनय प्रभू भगवान त्या मारुतीरायाला शरण करतायत. तुकाराम महाराज शरण शरण सर्वांनी अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन करतो. शरण शरण हनुमंता तुझ्यालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभ्रा. भक्तीचं ज्ञान मारुतीरायांनी या भूतलावर. मग त्याच्या अगोदर भक्ती नव्हती का? होती. परंतु तिचे लोभलेलं ज्ञान की प्रत्यक्षपणे आचरणात आणून मारुतीरायाने भक्तीसाठी जो त्याग हवा जे वैराग्य हवं ते प्रत्यक्षपणे राबवू. ज्यांनी या भूतलावर भक्ती संप्रदायाचा स्वीकार केला त्याचं रक्षण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर केलं.
म्हणून प्रत्येक ठिकाणी मारुतीचं वास्तव्य आहे, प्रत्येक ठिकाणी मारुतीचं अस्तित्व आहे. आणि मारुती रायाच्या कृपा आशीर्वादाने तुकाराम महाराजांनी मारुती रायाला भक्तीचं ज्ञान मागितलं. त्या मारुती रायाला आपण शरण गेल्याच्या नंतर ज्याच्यासाठी जन्माला आलो त्याचं ज्ञान आपल्याला देईल का नाही देईल? ज्याच्यासाठी जन्माला आलो त्याचं ज्ञान देईल का नाही? मारुती राया काय ज्ञान झालं मारुती रायाला? मारुती राया लंकेमध्ये गेल्याच्या नंतर सगळी लंका पिटून दिली. आणि मारुती रायाच्या लक्षात आलं तिथं बिभीषणाचं वाड जळालंच नाही ना, बिभीषणाचं वाड जळालं नाही. परंतु हे बिभीषणाचं वाड जळालं नाही, बिभीषणाच्या दारामध्ये तुळस जळाली नाही, घरावर असणारी धर्माची पदकं जळाली नाही. आणि फडांनी पेटला होता तिथं. एका वाड्याला आग लागली की चौथा पेटायचा जाऊन मनाने. असा अग्नी लंकेमध्ये लागलाय. एवढ्या लंकेवरी बिभीषणाचं वाड्यात का जळालं? तिथे नानाची पावर याची मारुती रायाने सांगितली.